बोलायला चला. शास्त्रात अशी भूमिका आहे की माणसानं बरं का पिंटू दादा, माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा मेजर साहेब, जरा आवाज आला पाहिजे मला. किती वेळा आंघोळ? ना बोला ना, आई बोला ना. किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा आंघोळ केली पाहिजे आणि एकदाच काय ते जेवलं पाहिजे. वा, आपण काय करतोय? जरा बोपेगाव जरा बोला ना. आपण काय करतोय? आपण 3 वेळा जेवतोय आणि एकदाच. आणि वरून मला सांगायला तरी पटलं पाहिजे ना तुम्हाला. माझं म्हणणं नाही, कबीरदासजींचं म्हणणं आहे. काय म्हणले ते? हे आवटा हात का मानव देह प्रभूने तुझ दिया, आवटा हात का मानव देह प्रभूने तुझ दिया. ए खाया पिया सुख से सोया नाच माना खाया पिया सुख से सोया नाग जमाना कोया. भजमन नारायण तू भजमन नारायण. भजना करता आलोय, भजन गोड करावं. मी तर बोलून जाईल. आपल्यासारखी माणसं जगात नाही. का जगात नाही? महाराजांचं म्हणणं आहे ना, धन्यभूमी पुण्य देश आणि जेथे वैष्णवाचा वास. मग पवित्र कुळातली माणसं. मी तर बोलू का? ज्या राज्यात जन्माला आला, हे राज्य कोणाची भूमी आहे? ज्या राज्यात जन्माला, ही भूमी कोणाची? उत्तराची अपेक्षा. तुम्ही जाणती मंडळी आहे ना, बोला ना. ज्या राज्यात जन्माला, दादा बोला, हे राज्य कोणाची भूमी आहे? संतांची भूमी. त्याच्यामुळे मोंढ्याला माल चांगला लागतो. जरा बोला चला आजी. मग कोणाची भूमी आहे? महाराष्ट्र. संतांची. कोणतं राज्य? आपण ज्या राज्यात जन्माला आलात, या राज्याचं नाव आहे गुजरात राज्य. बरोबर ना? हा म्हणताय कुशाल महाराष्ट्रात जन्माला आला. आणि महाराष्ट्रातला जिल्हा कोणता? जिल्हा नाशिक जिल्हा. आणि नाशिक जिल्हा माझ्या आवडीचा आहे ना. का माहिती का? नाशिक जिल्हा म्हटलं का निवृत्ती दादांची आणि त्र्यंबकेश्वरांची सेवा करणारा जिल्हा. मोठ्यानं बोला. नाशिक जिल्हा. पंढरपूरची, आळंदीची आणि त्र्यंबकेश्वरांची वारी करणारा जिल्हा. मोठ्यानं बोला. नाशिक जिल्हा. द्राक्षे आणि कांदा पिकवणारा जिल्हा. नाशिक जिल्हा. साधू संतांची सेवा करणारा जिल्हा. नाशिक जिल्हा. सगळ्यात जास्त संतांच्या वचनावर चालणारा जिल्हा. नाशिक जिल्हा. सगळ्यात जास्त मला वाटतं नोट सुद्धा छापणारा जिल्हा. बोला. नाशिक जिल्हा. चांगली शेती करणारा जिल्हा. बोला. नाशिक जिल्हा. बांध कमी कोरणारा जिल्हा. कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारा सुद्धा जिल्हा. पलीकडचा आपला नाही म्हटलंय मी. एवढ्या पवित्र आणि पावड मातीमध्ये जन्माला जगणं वागणं गोड करा. आणि कोणत्या विचाराचं करा? काकड्यात लिहिलंय आता जागा रे बाई नो जागा. चोर निजल्या नाडोनी वागा, चोर निजल्या नाडोनी वागा. आता जागा रे बाई नो जागा. काकड्यातली प्रमाणे माझ्या मनाचं नाही. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. उठा टाळी वाजवून सांगितलं जन्मातली महत्वाची भूमिका त्याच्या नामात आहे. पण जाग होणं अगोदर गरजेचं आहे. जाग का व्हावं? जाग होऊन उत्तमरित्याचं भजन आम्ही त्याच्या माध्यमातून जोपासावं. आणि त्याचं माध्यम जर असेल तर माध्यमातली भूमिका आमच्या जवळ असावी. त्या माध्यमातली जर भूमिका असेल तर लांब जाण्याची गरज नाही. मानवी जन्मातली त्या नामाची भूमिका ज्यानं जोपासली, महाराज म्हणले जन्म सार्थकी लागतो. पण मग कधी जवळ सकळ सिद्ध आहे, हातपाय चालतात ना, तोपर्यंत सिद्धी माणसानं हीच जोपासून घ्यावं. तव तू स्वहित हित आपले पाय
आणि तीर्थयात्री जाय चुकू नको. ज्ञानोबाऱ्या सुद्धा हरिपाठात म्हणतात तीर्थव्रती भाव धरी रे करुणा. आणि मग हे भाव हृदयामध्ये ठेवावा आणि तीर्थयात्रा करावी. तीर्थयात्रेमध्ये काय महाराज म्हणले जन्माची महत्वाची गणिते तीर्थयात्रे करावी. कारण की का महाराज म्हणले जन्मामध्ये आलोत ना तर विठ्ठलाची कधी खल्या. तुका म्हणे जन्मा आल्याचे बोला 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 पाठ आहे तुमचं. जन्मा आल्याचे सार्थक पण विठ्ठलाची एक देखल्या पण नाही देखल्या तर नाही तरी गेला जन्म वाया. मग याच दिगडी देवाचे भजन पण आणि काही ज्ञान नाही कोठे. उत्तम रित्याचं मनुष्य देह मिळालाय पण भजना करता तीर्थयात्रा करण्याकरता. पण माणसाच्या आयुष्यात 3 पण आहेत आई बरं का. 3 पण आहेत. आपण लहान होतो ते कोणतं पण नाना बोला ना. आपण लहान होतो दादा बोला ना. तुम्ही जाणती मंडळी सगळे बोला ना. आपण लहान होतो ते कोणतं पण बालपण. बालपण संपलं आता मी ज्या वयात आहे तरुणपण. आणि तरुणपण संपलं का ना म्हातारपण. पण म्हातारपण संपलं का कोणतंच पण नाही. पण सरपण आल्याशिवाय सरपण येण्याच्या अगोदर माणसाने जीवन जगावं प्रमाण आहे त्याला. आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अशा आयुष्याचा सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलारे चित्त शुद्ध करा ना. मग या भूमिका असाव्या. बालपणात काय करावं. बालपणात लय गावं नाचावं उड्या माराव्या गाये नाचे उळे आपुल्या छंदे मनाचे आनंदे आवडीने. बाल